नंबर मेकिंग मध्ये आपण तुमच्या पुस्तकामध्ये चला संख्या तयार करूया असा भाग आहे. चला संख्या तयार करूया. कम लेट्स मेक नंबर्स. या सोला चला संख्या तयार करूया. कम लेट्स एक्स नंबर्स. आता हे कसे करायचे नंबर्स तयार? त्यासाठी तुमच्या पुस्तकात रमा आणि यश संख्या बनवण्याचा खेळ खेळत आहेत. रोजल स्क्रीनवर काही लिहायचं नाही. स्क्रीनवर काही लिहू नका. रमा आणि यश संख्या बनवण्याचा खेळ खेळत आहेत. आपणही खेळू. वर्तुळात काही अंक दिलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने 2 अंक निवडा आणि संख्या तयार करा. Rama and Yash are playing the game of making numbers. Let's join them. Some numbers are given in circles. Each child should choose 2 digits and make 2 numbers. प्रत्येकाने 2 कोणतेही अंक घ्यायचे आणि त्या अंकांपासून संख्या तयार करायच्या. 1 पासून 9 पर्यंतच्या डिजिट पैकी कोणतेही 2 डिजिट घ्यायचे आणि त्याच्यापासून 2 डिजिट नंबर्स तयार करायचे. पहा 1 डिजिट नंबर्स घ्यायचे म्हणजे 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5, 6, 7, 8, 9 पर्यंतचे कोणतेही डिजिट घ्या. असे 2 अंक निवडायचे आणि 2 अंक निवडल्यानंतर त्यापासून तुम्हाला संख्या तयार करायची आहे. आता हा खेळ मुली कशा खेळतायत तर तुम्ही पहा तुमच्या पुस्तकात असं दिलेलं आहे. काय केलं या मुलीनं या सर्कल मध्ये असणारे 1 आणि 3 असे 2 अंक निवडले. 1 आणि 3 असे 2 अंक निवडले आणि 1, 3 1च्या नंतर 3 लिहिलं. त्या संख्या तयार केली 13. नंतर 3 आधी लिहिलं, 1 नंतर लिहिलं. संख्या तयार झाली 31. या मुलीनं अशा संख्या बनवल्या. म्हणजेच तिनं 1 डिजिट आणि 3 डिजिट असे 1 आणि 3 घेऊन त्यापासून 13 नंबर्स तयार केला आणि नंतर 31 हा एक नंबर तयार केलेला आहे. 13 आणि 31 असे 2 नंबर्स तयार झाले. प्रत्येक जण अशा पद्धतीने तयार करत आहे. या फ्लॅश कार्ड तिथे ठेवलेलं आहे. फ्लॅश कार्ड नंबरचे कार्ड्स बनवून ठेवलेले मी बसलेलो तिथेच होते ते घेऊन. त्यानंतर पहा ही दुसरी मुलगी आहे. तिनं 7 आणि 8 असे हे नंबर निवडलेले आहेत. म्हणजे 7 आणि 8 असे नंबर निवडले. 7 आणि 8 या नंबर पासून ती कोणत्या संख्या बनवेल ते सांगायचं. सांगा. 7 आणि 8 7, 8, 8, 7. 7, 8, 8, 7. अरे पण 7, 8 ला म्हणायचं काय? कोणती संख्या झाली? हा 78 ही संख्या बनवलेली आहे. आणि दुसरी संख्या 87 बनवलेल्या 2 संख्या आहेत 78 आणि 87.
आता त्याच इंग्रजी सांगा 78 पासून कोणती झाली 78 हा आणि पुन्हा दुसरी संख्या कोणती होईल व्हेरी गुड आता लक्षात घ्या या मुलानं म्हणजे इथं सुद्धा 7 आणि 5 असे दोन अंक निवडले 7 आणि 5 पासून ही पहिली संख्या तयार झाली पहा 75 आणि दुसरी 5 आधी घेतलं 7 नंतर घेतलं 57 अशी संख्या तयार झाली इथं 7 and 5 75 अशी एक संख्या झाली आणि 57 अशी दुसरी संख्या तयार झाली म्हणजे एकदा 7 पुढे घेतला एकदा 5 पुढे घेतला 75 आणि 57 असे दोन नंबर्स तयार झाले आता लक्ष द्या आणि तुम्ही आता पुढच्या संख्या मला सांगा की कशा पद्धतीनं या मुलीनं निवडलेले अंक आहेत हे या मुलीनं कोणते अंक निवडले आहेत पहा हे अंक निवडले व्हेरी गुड 46 आणि 64 व्हेरी गुड 46 आणि 64 हा अशा 46 आणि 64 अशा दोन संख्या तयार झाल्या म्हणजे हिच्यापासून तयार झालेल्या संख्या 6 आणि 4 वापरून तयार झालेल्या संख्या त्या होत्या 64 आणि 46 अशा संख्या तयार झाल्या आता या मुलानं कोणत्या संख्या तयार केल्या ते आपल्याला पाहिजे पहा यानं निवडलेल्या संख्या आहेत 4 म्हणजे 4 आणि 9 मराठीत काय झालं सांगा मराठीत काय झालं यानं बनवलेल्या संख्या या दोन आहेत काय कोणत्या संख्या झाल्या 94 आणि 49 हा 49 आणि 94 पहा पुन्हा एकदा या मुलानं 4 आणि 9 हे नंबर्स घेतले 4 आणि 9 नंबर्स पासून कोणत्या दोन संख्या तयार झाल्या पहिली ही संख्या 49 व्हेरी गुड 49 आणि 94 फक्त अंकांची अदलाबदल केलेली आहे व्हेरी गुड 49 94 म्हणजे 49 आणि 94 अशा दोन संख्या तयार झालेल्या आता बघा या मुलीने निवडलेले अंक जे आहेत या मुलीने निवडलेले अंक ते हे आहेत मग तिच्या कोणत्या संख्या तयार होतील सांगा 39 हा 39 आणि 93 एकदा 9 पाठीमागे एकदा 9 पुढं 39 आणि 93 सेम इथं 3 आणि 9 पासून या मुलीने तयार केलेल्या संख्या कोणत्या होत्या या मुलीने केलेली संख्या 3 आणि 9 वापरून कोणत्या संख्या तयार झाल्या
सांगा. 39, 93. व्हेरी गुड. 39 ही एक संख्या तयार झाली आणि 93 ही दुसरी संख्या तयार झाली. व्हेरी गुड. 39, 93, 39, 93 अशा संख्या तयार झाल्या. आता मी पूछ रहा इंग्लिश में पूछ रहे. पुढं 39 आणि 93. पहा, या मुलानं तयार केलेल्या संख्या कोणत्या आहेत पहा. याने हे दोन नंबर्स घेतले. समजा कोणत्या संख्या होती? 29. व्हेरी गुड. या मुलानं तयार केलेला 92, 92, 29 अशा दोन संख्या तयार झाल्या. आता इथं या मुलानं तयार केलेल्या संख्या सांगा. 9 आणि 2 वापरून केलेल्या. 9 आणि 2 वापरून 92, 29. व्हेरी गुड. अशा दोन. हा, आता या मुलानं तयार केलेल्या संख्या आपल्याला करायच्या राहिल्या, शोधायच्या राहिल्यात अजून. त्यानं 3 आणि 8 वापर 3 आणि 8 वापरले. कोणत्या संख्या होती? या मुलाच्या संख्या 38 आणि 83. 38 आणि 83. व्हेरी गुड. 38 आणि 83. आणि या मुलानं तयार केलेल्या 3 आणि 8 वापरून या मुलानं 38, 83. 38 आणि 83. 38 आणि 83 अशा. पहा, मराठी शाळेतल्या मुलांसाठी हे पेजवर आहे आणि सेमी आणि इंग्रजीच्या मुलांसाठी हे पेजवर आहे. ते दोन्ही पेज एकत्रच घेऊन मी तुम्हाला हे दोन्ही चित्र दाखवत होतो की मराठी मुलांनी लिहिताना कशा पद्धतीने लिहावं, नंबर तयार करावे आणि सेमी आणि इंग्रजीच्या मुलांनी कसं लिहावं त्यासाठी हे नंबर लिहिले होते. फक्त मी काय केले, हे इथं तुम्हाला लिहिताना हे चौकटीत लिहायचं आहे. इथं बाजूला जे चौकट आहे या चौकटीत लिहायचं आहे. मी ते बाजूला लिहिले होते. तुम्हाला ते चौकटीमध्येच दोन्ही नंबर लिहायचे आहेत. ठीक आहे. आता पुढे पाहूया. जाड कागदाच्या 5-6 चकत्या तयार करा. प्रत्येक चकतीवर एक शून्येतर संख्या लिहा. शून्येतर म्हणजे काय? घरात तुम्ही 5-7 चकत्या तयार करायच्या आहेत जाड कागदाच्या. ही जरी शिक्षकांसाठी सूचना असेल तरी सुद्धा तुम्ही सुद्धा हे करायचं. प्रत्येक चकतीवर शून्य इतर संख्या म्हणजे शून्य घ्यायचं नाही, शून्य सोडून इतर असणाऱ्या संख्या लिहा आणि त्या पालत्या घालून ठेवा. पालकांसाठी ही सूचना आहे. पालकांनी काय करायचं, अशा संख्या कागदावर लिहायच्या. ते कागद उलटी ठेवायची, पालत्या ठेवायच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्याही 2 चकत्या उचलून त्यांच्यावरील अंक पाहून संख्या तयार करायच्या. पहा आणि मुलांना त्यातल्या 2 चकत्या उचलायला सांगायचं. त्यांनी अंक पाहून संख्या तयार करायच्या. कोणते 2 कार्ड त्यांना दाखवली तर त्या 2 कार्ड पासून त्यांना 2 अंकी 2 संख्या तयार करता आल्या पाहिजे. ही एक ऍक्टिव्हिटी आहे, खेळ आहे. काय आहे? कट आउट 5 or 6 discs
from a thick paper. On each disc, write a non-zero number. Zero number फक्त घ्यायचा नाही, झिरो सोडून बाकीचे नंबर्स घ्यायचे. And place the disc with the number side down. नंबरची साइड खाली असेल अशा पद्धतीने त्या चकत्या ठेवायच्या. Each child is to pick up any two discs and make two numbers from the digits seen on them. प्रत्येक मुलानं 2 डिस्क उचलायच्या, 2 डिस्क उचलायच्या त्यात आणि ते पाहून त्यांनी 2 नंबर्स तयार करायचे. लक्षात आलं की अशा खेळ आहे, कृती आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने हा खेळ पालकांनी मुलांचा घ्यायचा आहे. याच्या नंतर पुढे पाहू आपण. दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी व सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार करणे. आकळीतील वेगवेगळे 2 अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या 2 अंकी संख्या तयार करा. पहा, मला बाकीच्यांचा आवाज येतोय. तुम्ही बोलत असाल तर त्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत असतो. ज्यावेळेला मी सांगत असतो त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी शांत राहावं. तर आपण पाहत होतो दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार करणे. पाकळीतील वेगवेगळे 2 अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या 2 अंकी संख्या तयार करा व त्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या लिहा. पहा, to make the smallest and the biggest 2-digit numbers using the given digits. तुम्हाला जेवढे डिजिट दिलेत त्यांच्यापासून स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट असे 2-digit नंबर्स तुम्हाला तयार करायचे. Take 2 different numbers from the petals and use them to make as many 2-digit numbers as possible. तुम्हाला शक्य असतील तेवढे 2 अंकी संख्या तयार करा. Now write down the smallest and the greatest of the numbers you have made. तुम्ही तयार केलेल्या ग्रेटेस्ट नंबर्स कोणता, सर्वात मोठी संख्या कोणती आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता, सर्वात लहान संख्या कोणती, ते तुम्हाला लिहायचं आहे. यासाठी तुम्हाला अशा पाकळ्या दिलेल्या आहेत आणि पाकळ्यामध्ये 2 नंबर्स दिलेत. जसं एका पाकळीत 4 आहे, एका पाकळीत 7 आहे, म्हणजे 4 आणि 7 दिलेत. 4, 7. आता एक पाकळी 4 ची आहे, एक पाकळी 7 ची आहे, म्हणजे तयार होणाऱ्या संख्या कोणत्या असतील तर 47. 4 आणि 7 आहे अशी लिहिली संख्या तर पहिली संख्या तयार होईल 47. पहिली 47 ही संख्या तयार होईल. दुसरी 7 आधी लिहिलं आणि 4 नंतर लिहिलं की ही संख्या तयार होईल 74. म्हणजे अशा 2 संख्या तयार झाल्या. 2 अंक दिलेले असतील तर त्याच्यापासून 2 संख्या तयार होतील, 2 अंकी संख्या. आता याच्यामध्ये सर्वात मोठं कोण आहे आणि सर्वात लहान कोण आहे तर ज्याचा दशक म्हणजे पहिल्या घरात जी संख्या ज्याची मोठी असते, अंक मोठा असतो, तो मोठा असतो. म्हणजे आता इथं 7 दशक आहेत आणि इथं 4 दशक आहेत. दशक पाहून आपण मोठी संख्या शोधू शकतो. म्हणजे 7 दशक 4 एकक ही संख्या ही सर्वात मोठी संख्या आहे कारण 74 आहे ते, आणि 4 दशक 7 एकक ही लहान संख्या आहे कारण 47 आहे ते. 47 ही सर्वात लहान संख्या झाली आणि 74 ही सर्वात मोठी संख्या झाली. पहा पुन्हा एकदा, 4 आणि 7 असे 2 डिजिट्स घेतले. या पेटल्सवर म्हणजे या पाकळीवर
4 आहे, या पाकळीवर 7 आहे. 4 आणि 7 पासून पहिल्यांदा 4 नंतर 7 घेतलं 47 झालं, नंतर 7 आणि नंतर 4, पहिल्यांदा 7 आणि नंतर 4 घेतलं 74 झालं. नंबर तेच आहेत, फक्त मागं पुढे केले. म्हणजे असे 2 डिजिट 2 नंबर्स तयार झाले. याच्यामध्ये 74 हा मोठा आहे, त्यामुळे तो ग्रेटेस्ट नंबर झाला, आणि 47 हा लहान आहे पण तो स्मॉलेस्ट नंबर झाला. स्मॉलेस्ट लहान असलेला नंबर, ग्रेटेस्ट मोठा असलेला नंबर. इथं तुमच्या मोठा लहान कसा शोधला? 7 टेन्स आहेत आणि इथं 4 टेन्स आहेत. पण ज्याचे टेन्स जास्त तो मोठा नंबर आहे. मग इथं 7 टेन्स आहेत म्हणजे हा मोठा आहे. 7 टेन्स 4 युनिट, 74 हा ग्रेटेस्ट आहे, आणि 4 टेन्स 7 युनिट, मग इथं 4च टेन्स असल्यामुळे हा स्मॉलेस्ट नंबर झाला. 2 अंकी 2 संख्यामधील लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या शोधणं, म्हणजे सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या शोधून काढणं, हे तुम्हाला काम आहे. आता याच्यानंतर आपण पुढे पाहूया पुढच्या पाकळ्यात काय आहे. या पाकळ्यामध्ये काय आहे आणि या पाकळ्यामध्ये असणारे नंबर्स पाहून तुम्ही कोणत्या संख्या तयार कराल सांगा. 58, 85. 85. मराठीत सांगा, मराठीत. 58 आणि 85. आता लहान कोणती, सर्वात मोठी कोणती संख्या आहे? सर्वात मोठी 85. बर 85. आणि स्मॉलेस्ट कोणती? 48. मराठीत सांगा, मराठीत आता सर्वात मोठी कोणती? 85. आणि मोठी सर्वात लहान कोणती? 58. अशा पद्धतीनं आपण या संख्या तयार केल्या. संख्या तुमच्या घरातला आवाज किंवा तुम्ही बोलत असताना बाकी इतर आवाज नको यायला, कारण त्यामुळं तो आवाज सगळ्यांच्याच मोबाईल मध्ये सगळीकडे जात असतो. म्हणजे एका वेळेला 10 जण बोलत असतील तर 10 जणांचा आवाज येत राहतो, आणि मग सर काय बोलतायत ते बाकी सगळ्यांना नाहीच ऐकू जाणार ना. त्यामुळे त्याची काळजी घेऊया. पुढं इथं पहा, इथं आता जरा तुम्हाला गोंधळ उडेल की इथं 3 पण आहे, 2 पण आहेत, 8 पण आहेत. म्हणजे 3, 2 आणि 8 3 वेगवेगळे नंबर्स दिसतात, म्हणजे 3 वेगवेगळे डिजिट दिले. म्हणजे इथं 3, 2 आणि इथं 8, 3, 2 आणि 8. इथं आपल्याला संख्या तयार करत असताना काय करावं लागेल, तर या दोघांपासून तयार होणाऱ्या या 2 पाकळ्या घेतल्या तर त्यांच्यापासून तयार होणाऱ्या 2 संख्या तयार होतील. जसं 2 आणि 3, म्हणजे 2 आणि त्याच्यानंतर 3 लिहिलं की 23 तयार झालं. पण 3 नंतर 2 लिहिलं की ती संख्या झाली 32. अशा 2 संख्या तयार झाल्या. आता या 2 पाकळ्यांपासून जर संख्या बनवायच्या म्हटलं तर कोणत्या बनतील?
तर 2 आणि 8 पहा 2 आणि 8 28 ही संख्या तयार होते. तर 8 आणि 2 यांच्यापासून कोणती होईल? 8 2 82 ही संख्या तयार होईल. नंतर या दोन अंकांपासून या दोन पाकळ्यांपासून संख्या बनवायच्या 3 आणि 8 पासून. मग 3 आणि 8 38 आणि 8 आणि 3 83 अशा संख्या तयार झाल्या. अशा आपल्याला दोन पाकळ्या दिल्यानंतर दोनच संख्या तयार होत होत्या. पण आता 3 पाकळ्या तयार झाल्या त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आता 6 संख्या तयार झाल्या. 6 संख्या तयार झाल्या आणि याच्यामध्ये मग आपल्याला लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. इथं लहानात लहान संख्या कोणती ते शोधत असताना आता इथं तर 8 दशक आहेत. 8 दशक आहेत. इथं 3 दशक आहेत. 8 दशक, 2 दशक, 3 दशक आणि 2 दशक. दशक ज्यांचे लहान ती संख्या लहान असते. मग आता दशक लहान असणारा दशक हा 2 दशक आणि हा 2 दशक. 2 दशक वाले लहान आहेत. पण त्यामध्ये पण 2 दशक 3 लहान का 2 दशक 8 लहान? तर लक्षात येईल 2 दशक 3 हा लहान असतो 2 दशक 8 पेक्षा. म्हणजे लहान कोणती संख्या होईल? 2 दशक 3 एकक 23. आता मोठी संख्या शोधताना 8 दशक वाल्या शोधायला लागतील. 8 दशक 2 एकक आणि 8 दशक 3 एकक. 8 दशक 3 एकक ही मोठी संख्या झाली. 8 दशक 3 एकक. कारण दोन्ही दशक जर समान असतील तर ज्याचा एकक मोठा ती संख्या मोठी असते. म्हणजे 82 पेक्षा 83 मोठी आहे म्हणून 83 ही संख्या मोठी आहे. सर्वात मोठी संख्या 83, सर्वात लहान संख्या 23. आता इथं सुद्धा तसंच या दोन अंकांपासून 3 आणि 2 पासून जसं 3 आणि 2 वापरलं पहिल्यांदा 32 झालं. 32 नंतर परत 23 झालं. नंतर 2 आणि 8 2 आणि 8 वापरूया. मग इथं 82 नंतर 28 आणि नंतर या दोघांपासून 3 आणि 8 पासून 83 आणि 38 असे नंबर्स तयार झाले. इथं तुमच्या लक्षात येईल इथं सुद्धा आपल्याला 2 डिजिट वाले लहान असतात. पण 2 डिजिट 8 पेक्षा 2 डिजिट म्हणजे 2 टेन्स 3 युनिट 2 टेन्स 3 युनिट हा नंबर्स हा स्मॉलर आहे. 2 टेन्स 3 युनिट. आणि बिगर नंबर ग्रेटेस्ट नंबर बघत असताना 82 आणि 83 आहे. 83 हा ग्रेटेस्ट नंबर आहे. 83 अशा पद्धतीनं तुम्ही नंबर्स ओळखू शकता. ग्रेटेस्ट नंबर कोणता आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता हे ओळखता येईल सहजच. आता यानंतर तयार होणाऱ्या आणखी संख्या इथं आपल्याला लिहायची आहे. इथं यादी बनवूया. 5 आणि 0 पासून तयार करू. म्हणजे 5 आणि 0 5 आणि 0 पासून 50 ही संख्या तयार होईल. पण 0 5 ही 2 अंकी संख्या तयार होत नाही. 0 आणि 9 पासून कोणत्या संख्या तयार होतील? तर 90 ही संख्या तयार होईल. पण 0 9 ही 2 अंकी संख्या तयार होणार नाही. 5 आणि 9 यांच्यापासून कोणत्या संख्या तयार होईल? तर 5 आणि 9 59 तयार झाले आणि 9 आणि 5 यांच्यापासून 95 तयार झाले. मग तयार होणाऱ्या संख्या
या तयार झाल्या, या लिहिल्या 50, 90, परत 59 आणि 95. इथं आपल्या लक्षात येईल 5 दशक असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्या 5.01, 5.91, 5.0 ही लहान आली, म्हणजे 50 ही लहान संख्या आहे. 59 मोठे झाले. 90 आणि 95 मध्ये 90 पेक्षा इथेही 9 दशक आहेत, इथेही 9 दशक आहे, पण 9.0 पेक्षा 9.5 मोठे असतात. 9.5 म्हणजे ही मोठी संख्या झाली. 9.5 95. अशा पद्धतीनं तुम्ही इथंही, आता इथं वेगळी संख्या दिलेली बघा 60 पासून 60 ही संख्या तयार होईल. नंतर 0 आणि 9 पासून 90 ही संख्या तयार होईल आणि 6 आणि 9 पासून 69 आणि पुढं 96 अशा संख्या तयार होतील. इथं तुमच्या लक्षात येईल की इथं 60 हा स्मॉलर नंबर झाला, 60 हा स्मॉलर नंबर झाला, 69 हे मोठे असतात 60 पेक्षा, आणि 90 पेक्षाही 96 हा मोठा नंबर झाला, ग्रेटेस्ट नंबर झाला 96. अशा पद्धतीनं आपल्याला हे शोधायचं आहे आणि लिहून काढायचं आहे. आता पुढं आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ती ही 5, 9 या संख्या 05, 09 याप्रमाणे आपण लिहित नाही. त्या 5 आणि 9 अशाच लिहिल्या जातात, कारण त्या एक अंकी संख्या आहेत. विचार करा, एकच अंक पुन्हा पुन्हा वापरून 2 अंकी किती संख्या मिळवता येतील. एकच अंक पुन्हा पुन्हा वापरायचा आणि 2 अंकी अशा किती संख्या बनवता येतील याचा तुम्ही विचार करायचा आहे. पहा, हा पक्षी आपल्याला विचार करायला सांगतोय. तो काय म्हणतोय? तो म्हणतोय we do not write the numbers like 5 and 9 as 05 or 09. We write 5 or 9. They are single digit numbers. 5 हे 5 असंच लिहितात, 9 हे 9 असंच लिहितात. ते 05 आणि 09 असं नाही लिहित, कारण ते सिंगल डिजिट नंबर्स आहेत. थिंक, विचार करा, how many 2 digit numbers can we make using the same digit repeatedly? तर हे याचं उत्तर तुम्ही शोधून करायचं आहे की रिपीट, पुन्हा पुन्हा एकच सेम डिजिट वापरून, एकच अंक पुन्हा पुन्हा वापरून 2 अंकी किती संख्या तयार करता येतील, मिळवता येतील. इथे एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन करून तुम्ही दीक्षा ऍप मधला धडा पाहू शकता, दीक्षा ऍप मधला व्हिडिओ पाहू शकता. हा QR कोड स्कॅन करायचा. दीक्षा ऍप मात्र कंपल्सरी सगळ्यांच्या मोबाईल मध्ये पाहिजेच. आता पुस्तकामध्ये या गोष्टी झाल्या. पुस्तकातल्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. त्यासाठी